Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। 2026चा अर्थसंकल्प दिलासादायक आहे असं प्रतिपादन विख्यात अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी अरविंद वृंदा सभागृह, स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक 27 निगडी प्राधिकरण येथे बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी केलं। म्हसकर संस्थेच्या वतीने अर्थसंकल्प विश्लेषण 2026 या विषयावरील विशेष व्याख्यानात टिळक बोलत होते। उद्योजक रमाकांत उतुकर, सनदी लेखापाल मनोज देशपांडे, म्हसकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, सहसचिव डॉक्टर भाग्यश्री अत्रे जोशी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। चंद्रशेखर टिळक बोलताना पुढे म्हणाले की 1858 मध्ये आपल्या देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। या अर्थसंकल्पापासून आज तागायत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा मी अभ्यास केला असून सलग 40 वर्षापासून केंद्रीय अर्थसंकल्पाचे जाहीर विश्लेषण करण्याची संधी मला मिळाली आहे। रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी लाभली। 131 पुष्टाचा आणि 178 परिच्छेद असलेला यंदाचा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण असून डिसेंट्रलायझेशन म्हणजेच विकेंद्रीकरण, डिइन्व्हेस्टमेंट म्हणजेच निर्गुंतवणूक, डिझेल खनिज आणि डिफेन्स संरक्षण या 4 डी यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे। अमेरिकेची सत्ताकांक्षा, चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा, पाकिस्तान आणि बांगलादेश या आपल्या शेजारील राष्ट्राचे उपद्रव्य मूल्य यांना शह देण्यासाठी प्रयत्नही या अर्थसंकल्पात आहे। त्यामुळे सत्ता आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण, पायाभूत उत्पादनापासून निर्गुंतवणूक, जागतिक अर्थकारणातील खनिज तेल आणि दुर्मिळ खनिजाचे वाढते महत्त्व आणि संरक्षण सज्जता या बाबतीत सक्षमता वाढविण्यासाठी आत्मनिर्भरता भारतसारखा विविध उपक्रम भर देण्यात आला आहे। करदात्यांना दिलासा देत असताना देशाचा विकास गतिमान करावा हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य नागरिक हे राष्ट्र आणि दिलासादायक ठरेल। मुंबई ते पुणे दुर्गती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रशेखर टिळक कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाही, परंतु सभागृहातील मोठ्या पटलावर ऑनलाईनवरून दृकश्राव्य माध्यमातून अतिशय ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण विवेचन शैलीतून त्यांनी श्रोत्यांचे संवादन साधला। दीप प्रज्वलन, अखंड भारतमाता प्रतिमा पूजन आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने संस्कार, शिक्षण, आरोग्य या आयामात बनवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली। रमाकांत उतुरकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी गौरव उद्गार काढले। याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल आरती पवार, सिद्धी परब, सुजल पंडित या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। चैतन्य पंडित यांनी सूत्रसंचलन केलं। किरण कुलकर्णी यांनी आभार मानलं। सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।